भारतातून सर्वाधिक निर्यात अमेरिकेत होते। अर्थात अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी मित्र म्हणायला हवा। परंतु ट्रम्प महाशयांच्या दुसऱ्या कालखंडात भारत अमेरिका मैत्री मोठ्या संकटात सापडल्याचं दिसतंय। भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आपली उत्पादने निर्यात करतो, त्यावर अमेरिका तुलनेत कमी कर आकारते। परंतु भारतात आयात होणाऱ्या अमेरिकन उत्पादनांवर मात्र भारताकडून मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो, असा आरोप करत ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला। भारत आणि अमेरिका यांच्यातील विश्वासार्हतेला त्यामुळे तडा गेला। त्याआधी भारताचे पाकिस्तानसोबत सुरू असलेले युद्ध आपणच थांबवले असा दावा करून ट्रम्प यांनी भारताला अडचणीत आणले होतेच। शिवाय भारताला खिजवण्यासाठी ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे नेहमीच कौतुक केले। कदाचित आपल्याला पाहिजे तसा व्यापार करार घडवून आणण्यासाठी ही ट्रम्प यांची रणनीती असू शकते, परंतु भारताने आतापर्यंत तरी अमेरिकेचा दबाव झुगारून लावला असेच दिसतंय। त्यामुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेले व्यापार कराराचे गुन्हाळ अजूनही सुरू आहे। भारताने अमेरिकन उत्पादनांवर कमी कर आकारावा, शिवाय कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रातील अमेरिकेच्या काही उत्पादनांसाठी भारताने आपली बाजारपेठ खुली करावी, असा ट्रम्प यांचा आग्रह आहे। ट्रम्प यांचा हा आग्रह मोदी सरकारला राजकीय दृष्ट्या आणि भारतीय कृषी क्षेत्राचा विचार करता आर्थिक दृष्ट्याही परवडणारा नाही। त्यामुळे भारताने अजून तरी अमेरिकेसोबतच्या व्यापारी कराराला अंतिम स्वरूप दिले नाही। त्यासाठी ट्रम्प वेगवेगळ्या मार्गांनी भारतावर दबाव आणण्याचा तर कधी मोदींचे कौतुक करत भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु टॅरिफ आणि पाकिस्तान प्रकरणामुळे अमेरिकेच्या विश्वासार्हतेला धक्का बसलाय। त्यामुळे अमेरिकेच्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी भारत सरकार 100 वेळा विचार करताना दिसते। अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।